महाराष्ट्र केसरी स्पर्धेची मानाची गदा कोण पटकावणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. उपांत्य फेरीत झालेला राडा आणि मारहाणीमुळे जेतेपदासंदर्भात सगळेच उत्सुक होते. अखेर अंतिम फेरीमध्ये पुण्याचे पृथ्वीराज मोहोळ यांनी बाजी मारली आणि सोलापूरचे महेंद्र गायकवाड यांचा पराभव करत मोहोळ यांनी महाराष्ट्र केसरी गदावर आपलं नावही कोरलं आहे. मोठ्या गोंधळानंतर अंतिम फेरीमध्ये पृथ्वीराज मोहोळ यांनी महेंद्र गायकवाड यांच्यावर मात करून महाराष्ट्र केसरीचा किताब मिळवला आहे. पुण्याच्या पृथ्वीराज यांनी महेंद्र गायकवाड यांच्यावर 2-0 अशी मात केली आहे. आणि एनडीटीव्ही मराठी सोबत बोलण्यासाठी ते स्वतः आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र केसरीचे विजेते पृथ्वीराज मोहोळ. स्वागत आहे तुमचं एनडीटीव्ही मराठीमध्ये. सुरुवातीचाच प्रश्न आहे, विजयी झाला आहात, कसं वाटतंय, काय भावना आहेत तुमच्या? खूप आनंद वाटतो मॅडम. आज सगळ्यांचं माझ्यावर प्रेम करणारे जनतेचं स्वप्न पूर्ण झाले. माझ्या मुळशी तालुक्याला गादा आलेली, माझ्या पुणे जिल्ह्याला गादा आलेली. खूप भारी वाटतं. काय वाटतं, विजय कोणाला समर्पित कराल? कारण आम्ही बघितलं अगदी स्पर्धा झाल्यानंतर तुम्ही खरं तर तुमच्या वडिलांना खांद्यावर घेऊन इथं जल्लोष करत होता. अर्थातच कळलं आहे वडिलांना तुम्ही तुमचा हा विजय समर्पित केला आहे. मात्र कसं वाटलं, वडिलांचं स्वप्न तुम्ही पूर्ण केलंय? मॅडम खरं तर त्यांचं स्वप्न होतं ते खूप मोठे पैलवान राहिलेले. ते 2 वेळा उपमहाराष्ट्र केसरी फायनल येऊन आलेले. त्यांचं स्वप्न होतं, त्यांच्यासाठीच मेहनत करत होतो. त्यांनी माझ्याकडून प्रॅक्टिस करून घेतली. त्यांचं स्वप्न खरं तर आज पूर्ण झाले. रोज आनंदाने आणि खूप आनंद वाटतो. तुम्हाला खरं तर अश्रू देखील अनावर झाले होते. पृथ्वीराजजी, बाबांचं मार्गदर्शन नेमकं कसं लागलं या सगळ्या प्रवासादरम्यान? नाही मॅडम, आज आमची 4थी पिढी पैलवानकीतच आहे. आणि सगळ्यांचं म्हणजे आमच्या आजोबांचं असेल, आमच्या चुलत्यांचं असेल, आमच्या वडिलांचं असेल, सगळ्यांचं स्वप्न एकच आहे. कारण का सगळ्यांनी त्या लेवलचे पैलवान होते, सगळ्यांनी त्यांच्यासाठी धडपड केली होती. खरं तर आज सगळ्यांचं स्वप्न मी पूर्ण केलंय. खूप भारी. निश्चितच अभिनंदनाचे फोन आलेच असतील तुम्हाला. सर्वात पहिला फोन नेमका कोणाचा आला या सामन्यानंतर? सर्वात पहिला फोन तर आईचा आला होता. आई खूप म्हणजे आनंदी होती, ती रडत पण होती आणि त्याच्यामुळे भावनिक भरपूर आईचा पहिला. बरं, तुमच्या आता या कुस्ती संदर्भातच थोडेसे प्रश्न विचारायचे आहेत. पृथ्वीराजजी, सुरुवात नेमकी कशी केलीत आणि कुणाच्या तालमीतून तुम्ही हे धडे घेतले आहेत? सुरुवात सर घरनच झाली. आणि आमची स्वतःची तालीम, खालकर तालीम, पुण्यात सदस्य पेठेत आमचं घराणं त्या तालमीत, आमचे सगळे टोलते त्या तालमीत. त्याच तालमीपासून सुरुवात झाली. त्या तालमीचे वस्ताद असतील संभाजी आंग्रे. आज त्यांचं वय असं 80 वय. त्यांचं खूप माझ्यासाठी त्यांनी कष्ट घेतले. सगळ्यांचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे. त्यांचंही स्वप्न होतं आणि आमची स्वतःच्या तालमीपासून माझे धडे सुरुवात झाली. तिथूनच खरं तर तुम्ही खूप संघर्ष केला आहे. खरं तर या सगळ्या गोष्टींमधून कळतच आहे. पृथ्वीराजजी, मात्र या संघर्ष दरम्यान कधी अडचणी आल्यात का तुम्हाला या सगळ्या प्रवासादरम्यान? आणि अडचणी आल्या असतील तर त्या नेमक्या कोणत्या अडचणी होत्या? कसं तुम्ही सामोरे गेलात या सगळ्या अडचणींना? मॅडम खरं तर सांगायचं म्हणलं तर अडचणी म्हणजे माझ्या वडिलांनी आजपर्यंत मला कुठलीच गोष्ट कमी नाही करून दिली. माझ्या सुखात असतील, माझ्या दुःखात असतील, काय म्हणजे अख्ख्या पैलवानकी क्षेत्राला आणि अख्ख्या माझ्या पुणे जिल्ह्याला माहिती माझे वडील माझ्यासोबत काय. त्यांनी कुठलीच गोष्ट आज मला दाखवून पण नाही दिली. आजपर्यंत त्यांचा काय प्रॉब्लेम असेल कधीच मला कमी काहीच पडून नाही दिलं. फक्त त्यांचं ध्येय एकच होतं, तुला करायचंय बस. आणि आज ते माझ्या गळ्यात पडून कधी नाही, माझ्या वडिलांनी कधीच गळ्यात नाही पडले, पण आज त्यांनी गळ्यात पडून माझ्या कानात सांगितलं बस माझं स्वप्न पूर्ण केलं. निश्चितच. पृथ्वीराजजी, तुमची दिनचर्या नेमकी कशी होती या संदर्भात देखील आमच्या प्रेक्षकांना मार्गदर्शन कराल? मॅडम मी आता महाराष्ट्र केसरी सरावासाठी 1 वर्ष झाला दिल्लीला होतो. गुरु पद्मश्री महाबली सतपाल पैलवान यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वडील पण माझ्यासोबत राहिलं होते. तिकडं सगळे मोठे मोठे पैलवान असल्यामुळे सगळ्यांच्या चांगली प्रॅक्टिस आणि 1 वर्ष झालं तिकडच होतो मी. त्यांचीच मोठी प्रॅक्टिस गुरु महाबली सतपाल असतील, त्यांचं चांगलं लक्ष माझ्याकडे होतं. त्यांनी सांगितलं लढत मेहनत करून घेतली होती. रोज फोन चालू होता त्यांच्यासोबत. त्यांनी सांगायचे मला असं नाही असं असं. प्रत्येक गोष्टीबद्दल त्यांचं मार्गदर्शन होतं. आणि दिल्लीला असल्या कारणाने सगळे इंटरनॅशनल सगळे मोठे पैलवानांचं मला मार्गदर्शन लाभलं. त्यामुळे चांगली प्रॅक्टिस झाली माझ्यासाठी.
निश्चितच तुमची दिनचर्या ऐकलीच आम्ही, मात्र तुमचा आहार कसा होता पृथ्वीराजजी, खुराक कसा होता या संदर्भात देखील आमच्या प्रेक्षकांना थोडंसं मार्गदर्शन कराल? आहार म्हणजे मॅडम सकाळी 4 वाजता उठायला उठून प्रॅक्टिस असते. प्रॅक्टिस नंतर थोडा ब्रेकफास्ट असतो, बदाम आसन अंडाई म्हणतात त्याला आपण. नंतर आपला ब्रेकफास्ट मध्ये शिरा असते, काही फ्रूट असतात, अंडी, नॉनव्हेज असतं. नंतर मग जेवण असतं दुपारचं. जेवणामध्ये पैलवानाचं फक्त एवढंच असतं की पैलवानाला टायमिंग वर सगळं लागतं. हं. खास खुराक फक्त पैलवानाचा दही, दूध, तूप ह्याच्यावरच मग हे असतं टायमिंग पैलवानाचं, टायमिंग वर सगळं. पृथ्वीराजजी, यानंतर सामना संदर्भातला एक प्रश्न विचारायचा आहे. दोन्ही सामने अत्यंत चुरशीचे झाले आहेत. तुमच्या प्रतिस्पर्धींवर कारवाई करण्यात आली आहे. एक खेळाडू म्हणून तुम्हाला काय वाटतं या सगळ्या घडामोडींवर? नक्कीच मॅडम, से दोन्ही पैलवान मोठेच आहेत माझ्यापेक्षा. हं. मी सगळ्यात लहान वय सगळ्यात माझं. माझी सेमीफायनलची कुस्ती पैलवान शिकवला राष्ट्रीय संघ झाली. माझ्या वडिलांनी शिकवली होती तशीच मी कुस्ती केली, जास्त भरपूर मेहनत केली होती. पुढची कुस्ती महेंद्र गायकवाड संघ झाली, तोही मोठा पैलवान आहे माझ्यापेक्षा. ते आता त्या गोष्टी का, कारण का मी बाहेर आलो होतो, पंचांनी म्हणजे रेफरीने जो निर्णय दिला होता पूर्ण महाराष्ट्राने बघितला आणि पूर्ण अख्खा महाराष्ट्रच तिथं बघायला होता. त्यामुळं असं काय नाही की कोणा असं म्हणजे हे झालंय काय झालंय ते मला काय एवढं माहिती नाही, पण अख्खा महाराष्ट्र होता तिथं बघा, अख्ख्या महाराष्ट्राने कबूल केलेलं आहे. निश्चितच खरं तर चुरशीचे हे दोन्ही सामने झाले आहेत. पहिला सामना ज्यावेळेस तुम्ही खेळलात आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही फायनलमध्ये गेलात तेव्हा त्यावेळेस तुमच्या समोर नेमकी कशी आव्हानं होती? कारण तुम्ही सांगितलं तुम्ही अगदी वयानं लहान आहात, त्यामुळे सामना खेळत असताना आपल्या प्रतिस्पर्धी आणि अर्थातच आपल्यापेक्षा वयानं मोठी, त्यामुळे तुम्ही जरी लहान म्हणत असला तरी पण मग सामना आणि त्यानंतर थेट फायनलचा सामना, कसं तुम्हाला आव्हान वाटलं हा सामना खेळत असताना? मला तसे लहान म्हणजे सर माझ्या वडिलांनी तशीच प्रॅक्टिस करून घेतली. पहिल्या बसलं माझ्या वडिलांनी माझ्या डोक्यात तेच ठेवलं, काय माणूस जेवढा बरोबर जातो तो सेमच असतो, काय कधी नसतं, मोठं गेले आपल्याला कमी नाही समजायचं. मग ती मेहनत मॅडम भरपूर केली होती, वडिलांचं मार्गदर्शन भरपूर, कारण का स्वतः ते पैलवान आहेत, ते एक म्हणजे उपमहाराष्ट्र केसरी, ते पण त्यांचं खूप मार्गदर्शन त्यांचं असेल, त्यामुळे कधी असं काय वाटलंच नाही की मी बारकाय म्हणून आणि काय कमी पडले की ते माझ्यासोबत पाठीमागं सगळे मित्र असतील, मित्र परिवार असतील, माझे सगळे वस्तात असतील, कायम पाठीशी उभं राहिलं. त्यांचं सगळ्यांचं मार्गदर्शन आहे मला, त्यामुळे कधी काही हे नसतं. पृथ्वीराजजी, तुमच्या प्रतिस्पर्धींवर जी कारवाई करण्यात आली आहे ती योग्य वाटते का तुम्हाला, तुम्ही एक खेळाडू म्हणून? त्याबद्दल तसं मॅडम काय माहिती, पण एका अर्थाने ज्यांनी जे म्हणजे केलेलं आहे पंचांसोबत, म्हणजे आपण म्हणतो रेफरी सोबत, त्यांनी जे हाणामारी जी म्हणा, काही शिवाय हे एक भारतीय फेडरेशन त्याच्यावर कारवाई करू शकते. ही भारतीय फेडरेशनची जी टीम आहे त्यांनी कारवाई केली असेल तर ते कारवाई तर म्हणजे हे चुकीचंच आहे, जी एखाद्याला मारहाण करणं, शिवीगाळी देणं. यानंतर पृथ्वीराजजी, खरं तर खूप अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण तुम्ही आज जो किताब पटकावला आहे तो किताब पटकावण्याचं अनेक तरुणांचं स्वप्न आहे, त्यामुळे तुम्ही तरुण वर्गाला काय सांगाल, आमच्या माध्यमातून नेमका काय संदेश द्याल? तरुण वर्गाला मॅडम एवढंच सांगाल की महाराष्ट्र केसरी पुरतं लक्ष नका ठेवू. महाराष्ट्र केसरी महाराष्ट्रातल्या पैलवानांसाठी पहिली पायरी. महाराष्ट्राला खूप मोठं, आपल्याला महाराष्ट्राला खूप पुढे न्यायचंय. इंटरनॅशनल, नॅशनल लेवलवर महाराष्ट्राचं आतून पण नाव गाजते, अजून पण आपल्याला बाहेर पटकन मिळून इंडियासाठी महाराष्ट्राचा पैलवान गेला. पण त्यामुळे त्या कारणाने महाराष्ट्र केसरी सगळ्यांनी खेळा, पण महाराष्ट्र केसरी या दृष्टिकोनातून बघा, ती फक्त पहिली आपली पहिली पायरी झाली. निश्चितच आता स्वप्न तर पूर्ण झालं आहे तुमचं, तुमच्या वडिलांचं, तुमच्या कुटुंबाचं. पुढे काय नियोजन असणार आहे तुमचं आता? नियोजन तर काय नाही मॅडम, पहिलं घरी जाऊन आता फक्त आईला भेटायचंय, बस. निश्चितच पुढे ध्येय नेमकं काय ठरवलं आहे पृथ्वीराजजी तुम्ही? आवाज नाही राहिला. माझा आवाज येतोय आपल्याला? हो येतोय. मी म्हटलं आता आपलं स्वप्न पूर्ण झालंय, आपण आता सांगितलं की आपण घरी जाणार आहात, मात्र आता येणाऱ्या काळामध्ये नेमकं तुमचं ध्येय काय असणार आहे,
कशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या ध्येयाकडे आता वाटचाल करण्यासाठी तयार होताय? वत्सल मॅडम वडील सोबतच येत. हम्म. कारण आणि आता भरपूर स्पर्धा आहेत, नॅशनलच्या असतील, इंटरनॅशनलच्या असतील, त्याची तयारी चालू आहे. मी दिल्लीला असल्या कारणाने खूप स्पर्धा मला तिथे खेळायला भेटतात. हम्म. इथं पहिली पायरी झालेली, अजून मेहनत खूप भरपूर करायची. भरपूर मेडल, भरपूर पदक आपल्या महाराष्ट्रासाठी म्हणा, माझ्या पुणे जिल्ह्यासाठी, माझ्या मुळशी तालुक्यासाठी अजून भरपूर मी करेन. सगळ्यांचा आशीर्वाद असाच पाठीशी असावा. निश्चितच पृथ्वीराजजी, खरं तर उत्कृष्ट अशी खेळी तुम्ही खेळलात आणि अखेर महाराष्ट्र केसरीचा हा सामना तुम्ही जिंकला आहात. खूप खूप धन्यवाद. तुम्ही तुमचा अमूल्य वेळ आमच्यासाठी काढलात आणि आमच्यासोबत संवाद साधलात. NDTV मराठीकडून देखील तुमच्या पुढच्या ध्येयासाठी आणि तुम्हाला देखील खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. हे आहे NDTV आणि आपण पाहत आहात NDTV मराठी.